त्यांनी सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांना विनंती केलेली आहे आणि त्या पद्धतीने आजचे जे आंदोलन आहे नाहीतर आजचं जो काही संभाषण आहे जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे। आज आणि या पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार आणि करणार म्हणजे करणार। आणि हे काय आम्ही पुढच्या महिन्यानंतर करणार असं नाही, शेतकऱ्याला सांगितलं तर पुढच्या आठवड्यात, कारण शेवटी शासनाला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे। त्यामुळे 1 आठवड्याचा वेळ तिथं आपण देऊ आणि वेळ दिल्यानंतर मग 26 तारखेला म्हणजे मंगळवार असेल चांदवड, बरोबर ना, चांदवडच्या इथं कुठेतरी आम्ही सर्व 10-20 हजार शेतकरी एकत्रित देऊन, नाही तर कदाचित तो आकडा अजून वाढू शकतो। त्यामुळे असा तमाशा नको पाहिजे असेल शासनाला तर तुमच्याकडे 5-6 दिवस आहेत, तुम्ही ते सगळं समजून घ्या। आणि जर समजा आजच शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की नाही शासनाला दाखवून द्या आमची अडचण काय, तर आम्ही शेतकऱ्यांशी आत्ता बोलू, संभाषण करू आणि मग निर्णय त्या ठिकाणी घेऊ।